द रॅशनलिस्ट मूवमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 1 जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे. प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ देशविदेशातून लाखोंच्या संख्येने परिवर्तनवादी जनसमूह जमतो आणि तिथली क्रांतिकारी माती भाळी लावून इथल्या विषमतावादी व्यवस्थेला गाडण्याची शपथ घेतो. सोमवार दिनांक 1 जानेवारी 2018 रोजीही या विजयस्तंभाजवळ दरवर्षीप्रमाणे प्रचंड संख्येने परिवर्तनवादी जनसमूह जमला होता. यावेळी जी गर्दी झाली होती तिचा पोलिसांनी सांगितलेला आकडा 4 लाखांपर्यंत जातो. अर्थात सरकारी आकडा नेहमी कमीच असतो. हा नेहमीचा अनुभव लक्षात घेता तिथे 6 ते 7 लाख लोक जमलेले असले पाहिजेत असे समजण्यास हरकत नसावी. हे लाखो परिवर्तनवादी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांतपणे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देत होते. आपल्या पूर्वजांच्या शौर्याने पुनीत झालेली ती माती मोठ्या अभिमानाने भाळी लावित होते. तोच अचानक या गर्दीत काही भगवे झेंडेधारी गुंड घुसले आणि त्यांनी परिवर्तनवाद्यांनी आणलेल्या व परिसरात उभ्या केलेल्या वाहनांवर हल्ला करत एकामागोमाग एक वाहनांच्या काचा फोडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे ज्या गाड्यांवर निळे झेंडे लावलेले होते अशाच वाहनांच्या काचा जाणीवपूर्वक फोडल्या जात होत्या. हे कमी की काय म्हणून आजूबाजूच्या परिसरातून विजयस्तंभाजवळ जमलेल्या परिवर्तनवाद्यांच्या त्या प्रचंड गर्दीवर दगडफेक सुरू झाली. अनेक लोक जखमी झाले. एक दुर्दैवी जीव प्राणास मुकला. प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या उज्ज्वल इतिहासातून प्रेरणा घेण्यासाठी जमलेल्या या परिवर्तनवादी शोषित पीडित वंचित जनसमुदायावर दगडफेक करणारे, त्यांच्या गाड्या फोडणारे हात कोणाचे आहेत? या हातांना आदेश देणारे छुपे मेंदू कोणते आहेत? त्याचबरोबरीने हाही प्रश्न निर्माण होतो की हे परिवर्तनवादी लाखोंच्या संख्येने येथे का जमतात? काय घडले होते भीमा कोरेगावला? इतिहासाची पाने चाळली असता दृष्टोत्पत्तीस येते की याच ठिकाणी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज सेनापती स्टॉन्टन याने 500 महार सैनिकांच्या मदतीने दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखालील 28,000 फौजेचा पराभव केला होता. हा पराभव दुसऱ्या बाजीरावाच्या इतका वर्मी बसला की परिणामतः लवकरच म्हणजे ऑगस्ट 1818 पेशवाईचा अस्त झाला. प्रश्न असा निर्माण होतो की एतद्देशीय पेशवाईच्या विरोधात एतद्देशीय महार सैनिकांनी परकीय इंग्रजांची साथ का बरं दिली असेल? कोठे गेले होते त्यांचे देशप्रेम? कोठे गेला होता त्यांचा स्वदेशी बाणा? या प्रश्नांची उत्तरं धुंडाळताना पेशवाई नेमकी कशी होती हे पाहणे आवश्यक ठरते. पेशवाईची वास्तविक हकीकत जाणून घेण्यासाठी आपल्याकडे बरंच साहित्य उपलब्ध आहे. विशेषतः महात्मा फुले समग्र वाङ्मय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे समग्र वाङ्मय आणि सर्वच समाज क्रांतिकारकांच्या लिखाणात या संदर्भातील वर्णने आलेली आहेत. या सर्वांवरून आपण खालील निष्कर्षापर्यंत पोहोचतो. तो निष्कर्ष असा की पेशवाई म्हणजे ब्राह्मणशाहीचा नंगानाच. पेशवाई म्हणजे मनुवादी किड्यांची गटारगंगा. पेशवाई म्हणजे विषमतेची बजबजपुरी. पेशवाई म्हणजे अन्याय अत्याचाराचा आगडोंब. पेशवाई म्हणजे अनाचार. पेशवाई म्हणजे दुराचार. पेशवाई म्हणजे स्वाहाकार आणि पेशवाई म्हणजे हाहाकार. पेशवाई ही ऐतखाऊ स्वार्थी विषमतामूलक अन्यायी अत्याचारी ढोंगी ब्राह्मण पुरोहितांच्या चरण्याचे कुरण झाली होती. हे ब्राह्मण पेशवाईत अक्षरशः माजले होते. ब्राह्मणांच्या या अंधाधुंद राज्यात ब्राह्मणेतरांवर प्रचंड अन्याय अत्याचार केला जात होता. जिथे या अन्याय अत्याचारातून कायस्थ आणि सोनारांसारख्या सवर्ण जातीही सुटल्या नव्हत्या तिथे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींवर केल्या जाणाऱ्या अन्याय अत्याचाराला कोण विचारणार? त्यांना तर माणूसच मानले जात नव्हते. मग त्यांना वाली तरी कोण असेल? क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आपल्या एका कवितेत म्हणतात, पुढे पेशवाई तिचे राज्य आले, अनाचार देखी अतिशूद्र भ्याले, स्वथुंकी थुंकाया गळागाड घेते, खुना नाशया ढुंगणी झाप होते. आणि अशा जुलमी पेशवाईचा अंतिम पेशवा होता दुसरा बाजीराव अर्थात रावबाजी. पेशवा म्हणजे प्रधान. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे 2 तुकडे झाले. एक कोल्हापूरची गादी आणि दुसरी सातारची गादी. सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर सत्तेची सारी सूत्रे पेशव्यांच्या हाती केंद्रित झाली
म्हणून या काळाला पेशवाई असे म्हणतात. पेशव्यांनी सारी सत्ता आपल्या सर्वंकष स्वार्थासाठीच वापरली. ब्राह्मणेतरांनी कष्ट उपसायचे आणि त्यांच्या कष्टाची कमाई लुटून त्यातून पुण्यात ब्राह्मणांची लक्ष भोजने आयोजित करायची असा सपाटाच या काळात सुरू झाला होता. या संदर्भात महात्मा फुले म्हणतात, शेकडो वर्षे भटराजांनी प्रजेवर वाकेतोपर्यंत कराचे ओझे लादून कोट्यवधी रुपये घशात टाकिले, परंतु त्याचा एक छदाम तरी ईश्वराला स्मरून तिच्या कल्याणार्थ लावायचा होता. हर हर प्रजेकडून वसूल केलेल्या पैशांचा ज्या रीतीने त्यांनी व्यय केला ती सांगण्यास आम्हाला लज्जा वाटते. त्यांनी आपले जातीचे भट लोकांकरिता जागोजागी देवाची संस्थाने स्थापन करून तेथे त्याचकरिता अन्नछत्रे घातली. प्रजेकडून पैसा वसूल झाला की लागलीच ब्राह्मण भोजन प्रित्यर्थ अमुक संस्थानाकडे 2 लाख रुपये, अमुक संस्थानाकडे 50,000 येणेप्रमाणे ठराव करून पैसे वाटून घ्यावा आणि दररोज पर्वतीसारख्या संस्थानावर आज काय फक्त ब्राह्मणास तूपपोळीचे जेवण व वर 10-10 रुपये दक्षिणा, आज काय ब्राह्मणास लाडूचे जेवण व वर ओगराळे भरून रुपये प्रत्येकास दक्षिणा. याशिवाय कित्येक ब्राह्मणास शाल जोड्या, कित्येकास पागोटी, कित्येकास धोतर जोडे, कित्येकास यथासांग वर्षासन देण्याच्या नेमणुका, अशा रीतीने दररोज ब्राह्मणास यथेच्छ भोजन वर रगड दक्षिणा घालून देण्यात व बक्षिसे देण्यात प्रजेस अतिदुःख होऊन वसूल केलेल्या सर्व पैशांची नासाडी करून टाकली होती. रावबाजी या अंतिम पेशव्याच्या काळात तर ब्राह्मणेतरांवरील विशेषतः अस्पृश्यांवरील अन्याय अत्याचाराला पारावार उरला नव्हता. हा पेशवा अतिशय श्रीलंपट होता. असं म्हणतात की पुण्याच्या रस्त्यावर स्त्रिया उघडपणे फिरूही शकत नव्हत्या, कारण दुसरा बाजीराव अर्थात रावबाजीच्या नजरेला एखादी सुंदर स्त्री पडली रे पडली की बाजीराव तिला अक्षरशः उचलून शनिवार वाड्यात आणण्याचा हुकूम करी. घटकंचुकी, पैठणी सरदार, नग्न स्त्रियांच्या धावण्याच्या स्पर्धा इत्यादी अनेक अश्लील, विकृत व घृणास्पद प्रकार या बाजीरावाच्या नावावर नोंदवले गेले आहेत. या संदर्भात जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी रामचंद्र लाड लिखित मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे हे विस्फोटक पुस्तक अवश्य वाचावे. रावबाजीच्या लंपटपणाशी संबंधित एक आख्यायिका पुढीलप्रमाणे सांगितली जाते. एकदा या बाजीरावाने आपल्या सर्व सरदारांना सपत्नीक भोजनाचे निमंत्रण दिले. सर्व सरदारांना त्याने सपत्नीक जेवणाच्या पंक्तीत बसवले व कोणकोणत्या सरदारांच्या बायका स्वरूपवान आहेत हे बघण्याच्या उद्देशाने तो स्वतः पंक्तीत फिरायला लागला. त्याचा सेनापती बापू गोखले हा सुद्धा पंक्तीत जेवायला बसलेला होता. बापू गोखलेने त्याच्यासोबत बायकोला आणलेले नव्हते, त्यामुळे तो एकटाच जेवत होता. बाजीरावाच्या हे लक्षात येताच त्याने बापू गोखलेला विचारले, बापू, अर्धांगिनी कुठे आहेत? बापूनं लगेच स्वतःच्या कमरेची तलवार काढली आणि आपल्या शेजारी ठेवत सांगितले, श्रीमंत, मी तर रांगडा गडी, माझी समशेर हीच माझी अर्धांगिनी. बापूच्या या उत्तरावर बाजीराव खुश झाला व त्याने त्याला इनाम दिले. सदरील किस्सा बापू गोखलेच्या हजरजबाबीपणाचे उदाहरण म्हणून पुण्यातील सदाशिव पेठेतील ब्रह्मवृंदांच्या कुच्चरवट्यावर मोठ्या मिश्किलपणे सांगितला जातो. पण या किस्सामागे दडलेले सत्य शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, डू नॉट रीड द लाईन्स, रीड बिटवीन द लाईन्स. बाबासाहेबांच्या या विधानाचे अनुसरण करून उपरोक्त किस्सा काळजीपूर्वक वाचला तर या किस्सामागे दडलेले सत्य आपल्या नजरेस पडते. ते सत्य असे की बापू गोखलेची बायको खूप सुंदर होती आणि आपली बायको या लिंग पिसाटाच्या नजरेला पडली तर हा लिंग पिसाट तिलाही घटकंचुकी आणि नग्नपणे लिंबू चमचा घेऊन पळायला लावणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावल्याशिवाय राहणार नाही. आणि या सर्व विकृत क्रीडा प्रकारांचा शेवट बाजीरावाच्या शयनकक्षात होतो हे सत्य बापू गोखलेला माहीत होते. म्हणून त्याने जेवणाच्या पंक्तीत बायकोला न बसवता तलवारीला ठेवणे पसंत केले. स्वतःच्या लंपटपणाची आणि मिंधेपणाची उदाहरणेही ब्राह्मणी प्रवाह कसा स्वतःच्या हजरजबाबीपणाची उदाहरणे म्हणून पेश करण्यात अक्कल हुशारी पाजळत असतो त्याचेच हे एक उदाहरण. बरं, अशा घृणास्पद प्रकारांच्या विरोधात उभा राहणाऱ्यांची तर खैरच नव्हती. बाजीरावाला विरोध म्हणजे सर्वनाश. याबाबत सावित्रीमाई फुले यांची एक विद्यार्थिनी मुक्ता साळवे ही म्हणते, ज्यावेळी दुसऱ्या बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते काय? पहा बरे, तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे, त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील काय? त्या समयी अर्थात दुसऱ्या बाजीरावाच्या वेळी
मांग अथवा महार यांतून कोणी तालीम खाण्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तरवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सावळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर मग विद्या शिकण्याची मोकळी कुठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर ते तो म्हणे की हे महार मांग असून वाचतात, तर ब्राह्मणांनी का त्या दप्तरदाराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या बगलेत मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यास शिक्षा करावी. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात शूद्र अतिशूद्रांमध्ये त्याच्या जुलमामुळे अशी दहशत पसरलेली होती. छत्रपती रामराजाला अर्थात शिवरायांच्या रक्ताच्या वारसाला अटक करून पुण्यात फिरवणाऱ्या आणि जनतेवर आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलुमशाहीचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या अशा पेशवाईच्या संरक्षणासाठी त्या जुलमाचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या रावबाजीच्या नेतृत्वाखाली 28,000 सैनिक उभे टाकले होते. आणि या विषमतावादी जुलुमशाहीच्या मूर्तिमंत प्रतीकाविरुद्ध इंग्रज सेनापती कॅप्टन स्टॉन्टनच्या नेतृत्वाखाली 805 सैनिक उभे टाकले होते. त्यात 500 महार सैनिक होते. त्यांचा नायक होता सिद्धनाक. जवळपास 150 वर्षांपूर्वीपर्यंत पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या व्यक्तिनामाला नाक प्रत्यय लागलेला दिसतो. जसे सिद्धनाक, रायनाक, सोमनाक इत्यादी. याबद्दल 2 मतप्रवाह आहेत. पहिल्या मताप्रमाणे नाक म्हणजे नाईक किंवा प्रमुख, तर दुसऱ्या मताप्रमाणे नाक हा शब्द नाग या शब्दाचा अपभ्रंश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अस्पृश्य कोण होते आणि ते अस्पृश्य कसे बनले या ग्रंथात आजचे महार हे नागवंशी आहेत असे मत मांडतात. तर इतिहासात असे 3 सिद्धनाक होऊन गेल्याचे दिसते. उपरोल्लेखित सिद्धनाक हा 3रा सिद्धनाक होता. विशेष महत्त्वाचे असे की सुरुवातीला हा सिद्धनाक दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या पदरी होता, पण दुसऱ्या बाजीरावाने त्याला घोर अपमानित करून हाकलून दिले होते. कारण काय, तर सिद्धनाकाने पेशव्याकडे फक्त आपल्या जातीसाठी काही हक्क आणि अधिकारांची मागणी केली होती. इंग्रजांच्या विरोधात पेशव्यांकडून लढण्याचा प्रश्न जेव्हा सिद्धनाक व त्याच्या साथीदारांपुढे आला, तेव्हा त्याने रावबाजीला एकच प्रश्न विचारला की तुमच्या राज्यात आणि लष्करात आमचे स्थान काय? त्याच्या या प्रश्नावर रावबाजी चपापला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो उद्गारला, आमचे राज्य श्रुतीस्मृतींनी घालून दिलेल्या आर्य धर्मानुसार चालते. त्यात तुमच्यासाठी जे स्थान सांगितले आहे त्यानुसार तुमचा प्रतिपाळ केला जाईल. मनुस्मृतीत अस्पृश्य अर्थात चांडाळ अर्थात अतिशूद्रांच्या प्रतिपाळासाठी राजाला मनु आज्ञा देतो. अंत्यज अर्थात अस्पृश्य लोकांनी द्विजातीतील ब्राह्मण, क्षत्रिय यापैकी कोणाला मारले तर ज्या हाताने किंवा पायाने मारले असेल तो भाग कापावा. हात किंवा लाठीने मारले असेल तर हात कापणे योग्य आहे आणि क्रोधाने लाथ मारली असेल तर पाय कापणे योग्य आहे. हे तर फक्त एक उदाहरण आहे. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना मनुस्मृती किती विकृतपणे वागवण्याचे आदेश देते, त्यासाठी सगळी मनुस्मृती नजरेखालून घालणे अधिक योग्य राहील. सिद्धनाक व त्याच्या साथीदारांना अशा मनुस्मृतीच्या आदेशाने चालणाऱ्या अशा राज्यात राहावे लागत होते व त्यात त्यांना जे हक्क आणि अधिकार सांगितले होते त्यांचा हवाला पेशवा रावबाजी देत होता. थोडक्यात रावबाजीने शमशेर बहादर सिद्धनाक व त्याच्या सहकाऱ्यांचा उपमर्द केला. इतकेच नव्हे तर त्यांना अक्षरशः हाकलून दिले. आपल्या आणि आपल्या साथीदारांच्या झालेल्या या घोर अपमानाचा बदला घेण्याची खुणगाट मनी बांधून सिद्धनाक आपल्या 500 सहकाऱ्यांसमवेत इंग्रजांच्या सैन्यात सामील झाला आणि भीमा कोरेगावच्या युद्धात पेशव्यांची फौज उभी कापून या महार सैनिकांनी पेशव्यांचा अपमानजनक पराभव करून आपल्या साथीदारांवरील अपमानाचा बदला घेतला. सिद्धनाक आणि त्याच्या साथीदारांनी पेशव्यांच्या केलेल्या पराभवामागे फक्त त्यांच्या व्यक्तिगत अपमानाचाच इतिहास होता काय? या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. ते व्यक्तिगत स्वार्थासाठी लढले नाहीत, तर ते स्वजातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या परिमार्जनासाठी लढले. वस्तुतः सिद्धनाक व त्याचे सहकारी ज्यांच्या वतीने लढले ते इंग्रज तर परकीय होते. त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलेलं होतं आणि विविध व्यापारी नीती वापरून ते आपल्या देशाचे प्रचंड आर्थिक शोषण करत होते. मग अशा परकीय सत्तेला साथ देऊन स्वकीय पेशवाईला बुडवणाऱ्या सिद्धनाक आणि त्याच्या 500 सहकाऱ्यांचा जय जयकार करणे योग्य आहे काय? हा सुद्धा प्रश्न ब्राह्मणी छावणीतून नेहमीच विचारला जातो. त्याचेही उत्तर देणे आवश्यक आहे. पेशवाईत पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराच्या करुण कहाण्या इतिहासात इतस्ततः विखरून पडल्या आहेत. पेशवाईत त्यांच्यावर अनेक बंधने टाकण्यात आलेली होती. ती प्रामुख्याने खालीलप्रमाणे: 1.
त्यांचा स्पर्श अपवित्र मानला जाई, म्हणून त्यांच्या पाण्याची विहीर वेगळी होती. त्यांना अन्न तेही शिळेच दुरून वाढले जाई. तोन इतकेच नव्हे तर त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जाई. त्यांची सावली उच्चवर्णीय जात समूहातील कोणत्याही व्यक्तीवर पडू नये म्हणून त्यांची वस्ती पूर्वापार गावाबाहेरच ठेवण्यात आली होती, जी आजही गावाबाहेरच आहे. 3. त्यांच्या पुण्यात फिरण्यासंदर्भातील बंधने आणखी कडक करण्यात आली. अस्पृश्यांनी त्यांची सावली जेव्हा स्वतःच्या पायाजवळच पडेल अशा वेळी म्हणजे दुपारच्या रणरणत्या उन्हातच पुण्यात यावे. 4. त्यांनी कोठेही थुंकू नये. थुंकायचेच असेल तर गळ्यात एक मडके बांधून यावे व त्यातच थुंकावे. 5. अस्पृश्यांनी स्वतःची पावले पुण्याच्या पुण्यभूमीवर उमटून ती भूमी अपवित्र करू नये. यासाठी त्यांनी आपल्या कमरेला पाठीमागे एक लांबलचक झाडू बांधावा, जेणेकरून त्या झाडूने त्यांची पावले पुसल्या जातील. मनुस्मृतीत अस्पृश्य अर्थात चांडाळांसोबत कसा व्यवहार करावा याचे वर्णन वरती आलेच आहे. मनुस्मृतीतील सारे शूद्र अतिशूद्र विरोधी नियम पेशवाईत लागू करण्यात आले होते. त्यामुळे सिद्धनाग आणि त्याचे सहकारी जाती व्यवस्थेचे असे दाहक चटके सहन करत करतच लहानाचे मोठे झाले होते आणि असे चटके सहन करत करतच जगत होते. त्यामुळे अशा अन्यायाविरोधात त्यांच्या अंतर्मनात विद्रोहाची ज्वाला धगधगत असणे साहजिकच होते. मनुस्मृतीच्या निर्मितीपासूनच शूद्र अतिशूद्र व स्त्रिया अन्याय अत्याचाराचे हे चटके सातत्याने सहन करत आलेले होते. इसवी सनाच्या 10व्या शतकात बुद्ध धम्म देशातून नाहीसा झाला. धम्म हा जाती व्यवस्था विरोधी असल्यामुळे त्यात अस्पृश्य असा भेद नव्हता. त्यामुळे त्याच्या अस्तित्वापर्यंत शूद्र अतिशूद्रांनी त्याचा स्वीकार मोठ्या संख्येनं केला होता. पण आद्य शंकराचार्याच्या नेतृत्वात ब्राह्मण धर्माने उचल खाल्ली आणि बुद्ध धम्माला माघार घ्यावी लागली. शंकराचार्यांनी जात ही नित्य आहे असे प्रतिपादन करून शूद्र अतिशूद्रांना जाती व्यवस्थेत खालच्या स्थानी ढकलले आणि श्रमाला हीन संबोधून श्रमाधारित व्यवसाय करणाऱ्या जातींना नीच ठरवले. शूद्र जाती समूह तेव्हापासून आपल्या कष्टाने ब्राह्मणाच्या घरी पाणी भरत होते, तर अतिशूद्र जाती समूह सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत जीने जगत होते. शैव संप्रदाय, शाक्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, लिंगायत धर्म, शीख धर्म अशा समतामूलक चळवळींच्या माध्यमातून आपल्यावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात शूद्र अतिशूद्र जाती सातत्याने हुंकारत राहिल्या. पण पेशवाई आली आणि हा हुंकार पूर्णतः चिरडण्यात आला. जाती व्यवस्थेविरोधातील प्रत्येक ठिणगीचे अत्यंत क्रूरपणे ब्राह्मणी वरवंट्याखाली निर्दालन करण्यात आले. अशा सामाजिक धार्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमीवर इंग्रजांचे या देशात आगमन झाले. त्यांना येथील जाती व्यवस्थेसंदर्भात फारसे ज्ञान नव्हते, कारण ते ज्या युरोपीय समाजातून आलेले होते तो समाज जाती समाज नव्हता तर वर्ग समाज होता. तेच संस्कार घेऊन ते भारतात आले होते. त्यामुळे आपल्या सैन्यात त्यांनी जातपात न मानता सर्वांना प्रवेश देणे साहजिकच होते. भारतातील अस्पृश्य जातींसाठी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची ही सुवर्ण संधी होती. तथागत बुद्ध एके ठिकाणी म्हणतात, संधी अधिक प्रयत्न बरोबर गुणवत्ता. अर्थात आपणास आपली गुणवत्ता सिद्ध करावयाची असल्यास प्रथमतः आपणास संधी उपलब्ध होणे गरजेचे असते. संधी उपलब्ध झाल्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतो. शूद्र अतिशूद्रांना शेकडो वर्षे ब्राह्मणांनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधीच उपलब्ध होऊ दिली नव्हती. त्यांनी व्यवस्थाच अशा पद्धतीची तयार केलेली होती की या जातींसाठी कोणत्याही प्रकारची संधीच निर्माण होऊ नये. संधीच नसेल तर प्रयत्न आणि गुणवत्तेचा संबंधच नाही. अशा पद्धतीने ब्राह्मण शेकडो वर्ष स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अवास्तव गंड मिरवित राहिले. पण जेव्हा बुद्धिमत्तेच्या कसोटीची वेळ आली तेव्हा ब्राह्मणी बुद्धिमत्ते दिखावटी मुखवटा गळून पडला. प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची IBN CNX या न्यूज चॅनलवर डेव्हिल्स ॲडव्होकेट या कार्यक्रमांतर्गत घेतलेली मुलाखत आपण अवश्य ऐकली पाहिजे. त्यात ब्राह्मणांच्या बुद्धिमत्तेसंदर्भातील एक उदाहरण देण्यात आले आहे. ते उदाहरण पुढीलप्रमाणे. सन 1850च्या आसपास चेन्नईमधील एका महाविद्यालयात वार्षिक परीक्षेत तामिळ ब्राह्मणांची मुले सातत्याने नापास होत होती. त्यावेळी पासिंग पर्सेंटेज 40% इतके ठेवलेले होते. पण सतत 3 वर्ष प्रयत्न करूनही ब्राह्मणांची मुले परीक्षा मंडळाने ठरवलेले गुण प्राप्त करून उत्तीर्ण काही होईना. आजपर्यंत आपल्या बुद्धिमत्तेचा टेंभा अवघ्या जगात मिरवणाऱ्या ब्रह्मवृंदांची अवघ्या जगात नाचक्की होण्याची वेळ आली. आता काय करावे? मग त्यातल्या काही हुशार ब्रह्मबंधूंनी एक क्लृप्ती शोधून काढली. अभ्यासांती त्यांच्या असे लक्षात आले होते की बहुतांश ब्राह्मणांची मुले जवळपास 35 मार्कांपर्यंत येऊन पोहोचले होते.
मग ब्रिटिश सरकारला विनंती करून पासिंग पर्सेंटेज 40% 35% आणण्यात आले आणि तेव्हापासून आजतागायत आपल्या देशात KG to PG हेच पासिंग पर्सेंटेज रूढ झाले. थोडक्यात, नसलेल्या वृथा बुद्धिमत्तेचा जातीय दर्ब अवघ्या जगात मिरवणारा ब्रह्मवृंद किती अक्कल शून्य आहे हेच उपरोक्त उदाहरणाने सिद्ध होते. तात्पर्य, जगात सर्व माणसांचा मेंदू सारख्याच आकाराचा असून सर्वजण सारख्याच बुद्धिमत्तेचे आहेत हे मला सांगावयाचे आहे. फक्त कोणाचा मेंदू कोणत्या क्षेत्रात चालेल हे सांगता येत नाही. भारतीय इतिहासात हेच झालेले आहे. मतितार्थ इतकाच की इंग्रज आमदानीत शूद्र अतिशूद्र व स्त्रियांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी प्राप्त झाली, म्हणून शूद्र अतिशूद्र इंग्रजांकडून लढायला तयार झाले व त्यांनी एतद्देशीय पेशव्यांविरोधात शस्त्रे उपसली. तसेही पेशवे अर्थात चित्पावन ब्राह्मण मूळचे ज्यू असून सुमारे 2000 वर्षांपूर्वी इस्रायलमधून भारतात आलेले आहेत असे बऱ्याच इतिहासतज्ञांचे मत आहे. अशा पद्धतीने विषमतेची, अन्यायाची, अत्याचाराची प्रतीक असलेली पेशवाई गाडण्यासाठी तलवार उपसलेल्या महार क्रांतिवीरांनी भीमा कोरेगावला रावबाजीच्या 28,000 सैनिकांचा फडशा पाडून आपला हेतू साध्य केला. रावबाजीच्या पराभवातून या महार सैनिकांनी आपल्यावर आणि आपल्या ज्ञाती बांधवांवर शेकडो वर्षांपासून होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा बदला घेतला. छत्रपती शिवरायांच्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या स्वराज्याचे ब्राह्मणशाहीत रूपांतरण करणारे षडयंत्र उद्ध्वस्त केले आणि अशा महार सैनिकांच्या महान पराक्रमाला मुजरा करण्यासाठी देशभरातून आलेल्या परिवर्तनवाद्यांवर स्वतःला छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार समजणारे मराठे आणि OBC बांधव 1 जानेवारीला दगडफेक करत होते. अर्थात दगडफेक करणारे मूर्ख आणि बिंडोक होते हे तर सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. त्यांना सत्य इतिहासाचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून हातात दगड घेतलेले आहेत. त्यांच्या हाती दगड देणाऱ्या बदमाशांना शोधायला हवं आणि त्यांना ठेचायला हवं. कोण आहेत हे बदमाश? शोध घेतला असता 2 नावे समोर येतात, एक किडे आणि दुसरा बिनबोटे. हाती आलेल्या माहितीनुसार हे दोघे 1 जानेवारीच्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आधी जवळपास 2 महिन्यांपासून त्या भागात बैठका घेऊन अज्ञानी निष्पाप तरुणांना खोटा इतिहास सांगून त्यांची डोकी भडकावण्याची कामे करत होते. भीमा कोरेगावपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर वडूबुद्रुक गाव आहे. तेथे संभाजीराजांची समाधी आहे. त्या समाधीची माहिती देणारे जे गाईड आहेत त्यांच्यातही किडे आणि बिनबोटे यांनी त्यांचा चुकीचा आणि विकृत इतिहासाने डोके भ्रष्ट झालेले तरुण घुसवलेले आहेत. हे तरुण तिथे आलेल्या शंभूप्रेमींच्या डोक्यात त्यांना किडे बिनबोटे कंपूने पढवलेला विकृत इतिहास घालण्याचं काम सातत्याने करत असतात. त्यातून तिथे आलेला प्रत्येक शंभूप्रेमी मुस्लिम दलित द्वेष डोक्यात घेऊनच माघारी जातो. अशा चुकीच्या, विकृत आणि भ्रष्ट इतिहास ज्ञानाने पढवलेल्या काही तरुण पोरांकरवीच अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वडूबुद्रुक येथील संभाजीराजांच्या समाधीजवळ असलेली गोविंद गायकवाड यांची समाधी उद्ध्वस्त केल्या गेली. भीमा कोरेगावला 1 जानेवारीला झालेल्या दगडफेक व दंगल प्रकरणाची ही नांदी होती. या गोविंद गायकवाडचा गुन्हा काय तर पहिला गुन्हा म्हणजे ते जातीने महार होते आणि दुसरा गुन्हा म्हणजे त्यांनीच शंभूराजांच्या प्रेताला अग्नी दिला होता. या संदर्भात प्रसिद्ध इतिहासज्ञ चंद्रशेखर शिखरे आपल्या सुप्रसिद्ध चित्रमय शंभूचरित्रात म्हणतात, दिनांक 11 मार्च 1689 रोजी संभाजीराजांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वडूबुद्रुक गावच्या माळ रानावर फेकण्यात आले. जे कोणी या प्रेताला अग्नी देतील त्यांनाही ठार मारले जाईल अशी दवंडी पिटण्यात आली. वढूचे ग्रामस्थ अस्वस्थ झाले. आपल्या लाडक्या राजाची विटंबना त्यांना सहन झाली नाही. त्यांनी एक युक्ती योजली. गावातल्या पाटलाने माळ रानावर देवीचा भंडारा आयोजित केला. सर्व भावकीतले लोक बोलावले. काही गावकरी तृतीयपंथीयांचा वेश घेऊन भीक मागायला आले. भीक देण्याच्या बहाण्याने संभाजीराजांच्या मृतदेहाचे तुकडे लोणी लावून पत्रावळीत गुंडाळण्यात आले आणि त्याची भीक त्या तृतीयपंथीयांना वाढण्यात आली. त्यांनी शंभूराजांच्या मृतदेहाचे तुकडे घरी नेऊन जोडले व स्त्रियांनी ते शिवून काढले. रात्री अस्पृश्य महार समाजाच्या लोकांनी त्यांच्या वस्तीजवळ आपला भाऊबंद मेला असे सांगून शंभूराजांचे अंत्यसंस्कार केले. छोटी समाधी बांधली. त्यावेळेपासून भंडारा घालणाऱ्या मराठा कुटुंबांना भंडारे हे आडनाव पडले, तर मृतदेह शिवणाऱ्या कुटुंबांना शिवले हे आडनाव पडले. संभाजीराजांच्या समाधीची देखभाल करण्याची जबाबदारी महार समाजाचे लग्न लावणाऱ्या ढगोजी मंगोजी या त्याच समाजातील पोटजातीच्या लोकांनी स्वीकारली
शाक्त धर्म स्वीकारून श्रीमुक्ती आणि जातीयांतासाठी संघर्ष करणाऱ्या व त्याचसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शंभूराजांच्या मृतदेहाचे तुकडे स्त्रियांनी शिवून व अस्पृश्यांनी त्यांचा अंत्यविधी करून या समतावादी योद्ध्याला अखेरची मानवंदना दिली. दुर्दैव असे की मराठा महारांच्या महाऐक्याचं प्रतीक असलेल्या या जाज्वल्य इतिहासाचंच आपल्या विकृत स्वार्थासाठी काही मनुवादी किडे विपर्यास करीत आहेत. ज्या महार मराठ्यांनी स्वतःच्या जीवाशी खेळून शाक्तवीर संभाजीराजांच्या छिन्न विछिन्न प्रेताला भडाग्नी देऊन त्या मृतदेहाची विटंबना थांबवली, ज्या महारवीरांनी आपल्या समशेरीच्या वाराने मदांध सत्तांध लंपट रावबाजीची धुंदी उतरवून पेशवाई करवी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची होत असलेली विटंबना थांबवली, त्याच पूर्वाश्रमीच्या महार व कुणबी मराठ्यांमध्ये चुकीच्या आणि विकृत इतिहासाचं भांडवल करून भांडणं लावण्याचा उद्योग किडे आणि बिनबोटे हे करत आहेत. पण परिवर्तनवादी चळवळीच्या प्रचार प्रसारामुळे त्यांचे हे कुटील उद्योग अयशस्वी होत आहेत, होणार आहेत. वडूबुद्रुक गावच्या समस्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन ढगोजी मंगोजी गोविंद गोपाळ गायकवाड या शाक्त पीठाधिपतीची सच्च्या शंभू भक्तीची समाधी बांधण्याचा एकमुखाने निर्णय घेतला आणि पूर्णत्वास नेला. हा परिवर्तनवादी चळवळीचा विजय आहे. शेवटी भीमा कोरेगाव शौर्य दिनी अपार अभिमानाने एकत्र आलेल्या परिवर्तनवाद्यांवर दगडफेक करणाऱ्या काही बिंडोक भक्तांना एकच सांगणे आहे की सत्य इतिहासाचे अध्ययन करा, त्यावर मनन करा, चिंतन करा आणि पटलं तर स्वीकारा व तदनुरूप वर्तन करा. जानवये किडे आणि बिनबोटेसारखे आधुनिक बदमाश तुमचा दगड म्हणून वापर करणार नाहीत. भक्तांनो, सत्य इतिहासाचे हे आकलन नक्कीच तुम्हालाही भीमा कोरेगावच्या विजयस्तंभासमोर क्षणभर भावविभोर होऊन झुकायला भाग पडील आणि बुद्धाच्या वाणीने, छत्रपतींच्या करणीने आणि भीमाच्या लेखणीने पुनीत झालेली तिथली माती तुम्हालाही ललामभूत होईल. जय संविधान. मित्रांनो, द रॅशनलिस्टच्या माध्यमातून भ्रमवादी टुन्नी गँगची सर्वंकष हरामखोरी बाहेर आणण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. आपणास आमचे हे काम कसे वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. आमचे यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक पेज नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लिंक खाली दिली आहे. धन्यवाद.